Now suppose I am working into the ABC company and I am working as an accountant. My job is to create bill, everyday bill. म्हणजे रोजचं रोज जे काय कस्टमर्स येतील त्यांचे बिल करायचं माझं काम. सो आय एम कॅल्क्युलेटिंग बिल अमाऊंट by simple formula price multiplied by quantity. Now here we are not considering any discount and all and any taxes and all. Simple concept of calculating amount, that is price multiplied by quantity. Now with this billing system I have one more job to calculate payment of all the employees working in our company. And for giving the payment we are using simple formula. Whatever basic salary of each and every employee divided by 30, we are considering this as a 30 days per month. ओके, कधी 30 असतील, कधी 31 असतील, कधी 28 असतात, कधी 29 असतात. दॅट वी आर नॉट कन्सिडरिंग. वी आर कन्सिडरिंग डायरेक्टली 30 days per month. So basic salary divided by 30, it gives you per day salary and multiply by number of days present. So this is my job daily to calculate the bill, and at the end of the month I have to calculate the payment of each and every employee working in our company. Now suppose our company is not computerized, so everything we are doing on a paper. It is not yet computerized. So if we consider 30 employees working in our company, then this formula I have to apply 30 times per month. 30 एम्प्लॉई आहेत, त्यामुळे 30 लोकांचे पेमेंट काढण्यासाठी मला हा जो फॉर्म्युला आहे बेसिक सॅलरी डिवाइड बाय 30 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ डेज प्रेझेंट, हा मला महिन्यातून 30 वेळा यूज करावा लागणार आहे. आय हॅव टू यूज दिस 30 टाइम्स पर मंथ. इफ यू कन्सिडर इयर, दिस इज पर इयर, सो 12 months per year. So 30 multiplied by 10 multiplied by 12. So 360 times I have to apply the same formula per year. म्हणजे प्रत्येक वर्षी जवळपास 360 वेळेला मला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. का तर 30 एम्प्लॉई आहेत, प्रत्येक महिन्यामध्ये 30 वेळा फॉर्म्युला, 12 महिने आहेत म्हणून 360. आणि हा जो फॉर्म्युला आहे प्राइस मल्टिप्लाय बाय क्वांटिटी, जेवढे काही कस्टमर येतील तितक्या वेळेला मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो एक सर्टन मॅथमॅटिकल इक्वेशन इफ वी वॉन्ट टू सॉल्व many times in a day or a month or a year, so instead of doing this manually we can take help of a computer. म्हणजे हे जे काही फॉर्म्युला आहे ते आपण सारखे सारखे यूज करणार आहे, त्याच्यासाठी आपण कॉम्प्युटरची मदत घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा यूज कधी आहे कॉम्प्युटरचा, त्यासाठी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता मे 2020 आहे, वी आर इन मे 2020. ओके, अँड सपोज माय बॉस वॉन्ट्स टू फाइंड आउट the billing of year 2015 to 2018. 2015 ते 2018 मधली मला इन्फॉर्मेशन फाइंड आउट आहे. काय फाइंड आउट करायचे आहे? समजा मी ज्या कंपनीमध्ये काम करतो, एबीसी कंपनी, ती कपड्याची कंपनी आहे. इट इज अ क्लॉथ शॉप अँड द बेसिक बिझनेस ऑफ दिस क्लॉथ शॉप इज टू गिव्ह द क्लॉथ्स ऑफ द स्कूल युनिफॉर्म्स. म्हणजे स्कूल युनिफॉर्म आम्ही जास्तीत जास्त विकतो. आता काय झालेलं आहे, आता सध्या कोविड-19 चालू आहे जोरात, त्यामुळे ज्या ठिकाणाहून आम्ही कपडे खरेदी करत होतो ह्याच्या आधी, ती फॅक्टरी जी आहे ती समजा रेड झोन मध्ये आलेली आहे आणि त्यामुळे तिथून आम्हाला कुठल्याही प्रकारचे युनिफॉर्म्स मिळणार नाहीयेत. सो नाउ इट इज कोविड-19 इज डुईंग बिग इफेक्ट ऑन ईच अँड एव्हरी इंडस्ट्री. सो द युनिफॉर्म्स विच वी आर परचेसिंग फ्रॉम लास्ट 2 years, सपोज दॅट द स्टेट comes under a red zone or the city comes under a red zone, and now we are unable to get the uniforms from that particular city. So my boss asked me, Sangram, you find out the record of 2015 to 18, म्हणजे 2015 ते 2018 चे रेकॉर्ड्स बघ. At that time we were purchasing uniforms from some other country, not country, from other state, or you can say from other city. तर 2015 ते 18 मध्ये आपण ज्या ठिकाणाहून कपडे परचेस करतो, युनिफॉर्म परचेस करत होतो, त्यांची इन्फॉर्मेशन फाइंड आउट कर. फाइंड आउट द इन्फॉर्मेशन फ्रॉम इयर 2015 to 2018. All our suppliers who supplies us the uniform, find out the city, the name, the company name, the mobile number, whatever information is needed to place the order, to talk with the owner of the company, you find out each and every information. आता प्रॉब्लेम कसा आहे की 2015 ते 2018 ह्या केसमध्ये मी जर का ह्या एबीसी कंपनीमध्ये जर का ऑलरेडी जॉब करत असेल तर ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम विथ दिस इज द व्हॉट बॉस आस्क्ड मी, द प्रॉब्लेम इज if I am working in the same company in 2015 to 2018, then no problem. I can manage the data. म्हणजे मी डेटा मॅनेज करू शकेन, ते आपण त्याच्यावर नंतर बोलू आपण. परंतु समजा 2015 ते 2018 मध्ये आम्ही कंपनीमध्ये जॉबलाच नव्हतो, कामालाच नव्हतो.
I am not working with this, or I am not associated with this company. I was working into some XYZ company, and I joined this company 1 year back in 2019. Okay. Then how to find out these records? म्हणजे हे रेकॉर्ड्स आपण फाइंड आउट कसे करणार आहे, हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. होऊ शकतो. म्हणजे माझ्या आधीचा जो पण अकाउंटंट आहे त्याने हे जर का रेकॉर्ड्स प्रॉपरली ठेवले असतील सर्व, तर ठीक आहे, मी ते सॉर्ट आउट करून बघून सगळं मी फाइंड आउट करू शकतो काय आहे काय नाही वगैरे. परंतु त्यांनी जर का रेकॉर्ड्स प्रॉपर ठेवले नसतील तर हे रेकॉर्ड्स मिळायला अवघड जाऊ शकतं. ठीक आहे, ते इझिली मिळणार नाही, कारण त्याला आमची कंपनी काय कॉम्प्युटराइज नाही आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड जे आहेत ते मॅन्युअली कुठे सेव्ह केले असणार आहेत, त्या वह्या कुठे ठेवलेल्या आहेत, त्यानं रेकॉर्ड कशी इन्फॉर्मेशन मेंटेन केलेली आहे त्या अकाउंटंटनी, ती मला पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे आणि मग सगळे रेकॉर्ड्स हुडकायला पाहिजे. किंवा असं पण सिच्युएशन असेल की आय एम असोसिएटेड विथ दिस कंपनी, बट इन बिटवीन इन 2019 आवर कंपनी शिफ्ट फ्रॉम वन लोकेशन टू अदर लोकेशन. आमचं दुकान जे आहे ते एका ह्याच्यातून दुसऱ्या लोकेशनमध्ये गेलं आणि त्यामुळे जे काही शिफ्टिंग सगळं होतं त्या शिफ्टिंगमध्ये हे रेकॉर्ड्स कुठेतरी गायब झाले किंवा ह्याच्या बुक्स कुठेतरी गायब झाल्या. त्या केसमध्ये मला ही इन्फॉर्मेशन फाइंड आउट करणं अवघड जाणार आहे. समजा आज काय आहे, आज 29 मे आहे. बॉसनी मला सकाळ सकाळी 29 मेला सांगितलं, सकाळी 10 वाजता संग्राम ही इन्फॉर्मेशन फाइंड आउट कर. आणि मला समजा 1 जूनला मला परत बॉसनी बोलवलं आणि आता संग्राम रेकॉर्डचं काय झालं. मी जर का त्यांना सांगितलं की बॉस प्रॉब्लेम झालेला आहे, हे 2015-2018 मध्ये मी इथे जॉबला नव्हतो, त्यामुळे जो अकाउंटंट जॉबला होता त्यानं हे रेकॉर्ड्स प्रॉपर ठेवलेलं नाही आहे आणि त्यामुळं मला रेकॉर्ड्स फाइंड आउट करायला प्रॉब्लेम येणार आहे. बॉसची रिॲक्शन काय असेल, किंवा मी जर का असं म्हटलं की 2015 ते 2018 मध्ये मीच कामाला होतो इथं, परंतु आपलं दुकान जे आहे ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालं आणि या शिफ्टिंगमध्ये ह्या बुक्स कुठेतरी गायब झालेल्या आहेत आणि त्या मिळत नाहीत मला. बॉसची रिॲक्शन काय असणार आहे, कारण का ऑलरेडी 2 महिने कोविडमुळे सगळा बिझनेस बंद होता. आता परत जर का पुढचा बिझनेस सुरू करायचा म्हटला वगैरे, तर ज्या ठिकाणी आपण माल आणतो ऑलरेडी युनिफॉर्म्स आणतो ते सिटीज बंद आहे, दुसरीकडे आपल्याला सोर्स नाही आहे, इन्कम कसा करणार आपण, बिझनेस कसा होणार आपला. बॉसची रिॲक्शन असेल काय नॉर्मल की ठीक आहे सगळं जा ओके नो प्रॉब्लेम, बघू आपण काहीतरी. तो चिडणारच आहे, तो मला लेफ्ट अँड राईट घेईल आहे, कसं वाटेल तसं काही, कारण त्याचं ऑलरेडी टेन्शन असणार आहे. हे एम्प्लॉई, त्या एम्प्लॉईचा पगार, बिझनेस नाही आहे, तर जी काही त्याची रिॲक्शन असणार आहे ती तुम्ही इमॅजिन करा काय रिॲक्शन असेल. आता त्या रिॲक्शनवर काय करायचं ते आपण डिस्कशन नंतर करू. ठीक आहे, दुसरी एक सिच्युएशन घेऊ. तेव्हा मे 2020 मध्ये मला बॉसनी बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं संग्राम इथून पुढचे 3 महिने जे आहेत ते आपल्याला बिझनेस जोरात करायचा आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्टमध्ये 15 ऑगस्ट येतो, त्यामुळं लोक जे आहेत हे 15 ऑगस्ट सेलिब्रेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस खरेदी करतात. म्हणजे मुली वेगळ्या प्रकारचे खरेदी करतात, मुलं वेगळं, जेणेकरून 3 रंग त्या ड्रेसमध्ये यावेत या दृष्टीने. ठीक आहे, पण त्या केसला बॉसने मला सांगितलं की तू असं कर, 2017, 2018 आणि 2019 ह्या 3 वर्षामध्ये बिलिंग सर्च कर, ऑगस्ट महिन्याचं 1 ते 14 ऑगस्ट किंवा 13-14 ऑगस्टचे बिलिंग सर्च कर आणि चेक कर कुठल्या आयटमला जास्त पसंत मिळते. म्हणजे मुलं जीन्स खरेदी करतात किंवा पॅन्ट खरेदी करतात, खादीचे शर्ट खरेदी करतात की ग्रीन शर्ट काय जे काय आहे, मुलं काय जे काय ते जरा रेकॉर्ड शोधून आले. परत प्रॉब्लेम आला, परत हे मागचं सगळं रेकॉर्ड आलं, परत तोच प्रश्न, मी त्याला जॉबला होतो का, त्याचे रेकॉर्ड्स प्रॉपर आहेत का, कारण आपण हे अज्युम करतो की आमची कंपनी अजूनही कॉम्प्युटराइज झालेली नाही. मग त्या केसमध्ये नंतर मला जर का बॉसने बोलवलं 1 तारखेला आणि विचारलं रेकॉर्ड संग्रहण झाले का, परत हेच आन्सर की त्यावेळेला मी नव्हतो, ते रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले नाही आहेत, तो प्रॉब्लेम आला, किंवा मी होतो साहेब परंतु ते शिफ्टिंगमध्ये रेकॉर्ड्स गेली काय गेली, बॉस परत गप बसणार आहे का, नाही. मग बॉस मला परत लेफ्ट राईट केली, परत मला ओरडेल सगळं वगैरे. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे, एक तर मला गप मूग घेऊन गप बसून गप शिवाय खायला पाहिजेत. आणि असं जर का सारखं व्हायला लागलं की आज हे रेकॉर्ड आण, उद्या ते रेकॉर्ड आण, परवा ते रेकॉर्ड आण, तर दररोज मी शिवाय खात बसणार आहे. मग परत मला रोज शिवाय खात बसायला पाहिजे. किंवा काय होणार आहे, एक दिवस मी शिवाय खाऊन खाऊन माझं फ्रस्ट्रेशन वाढेल आणि मी बॉसला पण लेफ्ट राईट घेईन आणि मी जॉब सोडून देईन आणि दुसरीकडे जॉब बघेन. परंतु आता ही सिच्युएशन अशी नाही की कोविड-19 मध्ये की मी एक जॉब करून दुसरी मला जॉब मिळाला, अशी सिच्युएशनच नाही आहे. त्या लोकांचे जॉब निघून निघाले, तर माझा जॉब सोडून मला दुसरीकडे जॉब मिळेल याची गॅरंटी काय. त्यामुळे गप आपल्याला बॉसच्या शिवाय खाऊन गप बसायला लागणार. मग असं होऊ नये, माझं फ्रस्ट्रेशन होऊ नये, बॉसचं काम व्हायला पाहिजे, याचा जर का आपण विचार केला तर मी काय करणार, बॉसला ॲज अ स्मार्ट एम्प्लॉई मी काय सांगेन बॉसला, ज्याला मला बॉस काम सांगेन किंवा ज्याला आमची भांडणं होतील वगैरे, ज्याला मला बॉस बोलल वगैरे, मी जर का बॉसला कन्व्हिन्स केला की साहेब अशी जी काय रेकॉर्ड्स आहेत
जी रेकॉर्ड्स तुम्हाला सारखी लागणार आहेत, whenever you want some data from a previous years, then finding such records, it may be a difficult or it may not be possible, होणार नाही possible, or it will take time. And if you want this immediate data, there is a solution. Now what is the solution? We go for computerization. We can take help of computers to solve such type of problems. हे जे काय प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ह्या टाईपचे प्रॉब्लेम फ्युचरमध्ये उद्भवू नये, फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम येऊ नये, यासाठी आपण जर का संपूर्ण सिस्टम, आपल्या कंपनी सिस्टम जर का कॉम्प्युटराइज केली, तर साहेब हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. फ्युचरमध्ये असा कधी प्रॉब्लेम येणार नाही. मी जर का बॉसला कन्व्हिन्स करू शकलो, तर फ्युचरमध्ये अशी सिच्युएशन जी आहे ती कधीही येणार नाही. त्याच्यामध्ये काय आहे, जो काही आपण बिलिंग सिस्टीम करतो, जे काही आपलं वर्क आहे, हे संपूर्ण वर्क आपण कॉम्प्युटरायझेशन करून ठेवायचं. आणि एकदा जर का आपला डेटा कॉम्प्युटराइज झाला, तर नंतर तो डेटा जो आपल्याला कधी पाहिजे त्यावेळेला पाहिजे त्या सिच्युएशनमध्ये मिळू शकतो. नो डाऊट त्यामध्ये पण काही हर्डल्स आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण डिस्कस करणार. त्यासाठीच हे सर्व लेक्चर चालू आहे. ठीक. त्यामुळे समजा बॉस कन्व्हिन्स झाला, ओके अरे संग्राम तू चांगलं सांगितलं, बरोबर आहे, आपण हे सर्व कॉम्प्युटराइज करूया. नेक्स्ट डे बॉस आला लॅपटॉप घेऊन किंवा कॉम्प्युटर घेऊन, संग्राम हा कॉम्प्युटर आणलेला आहे, घे आणि काम सुरू कर. चला 10 वाजता जर कॉम्प्युटर 11 वाजता लगेच संग्राम चल हे रेकॉर्ड काढून दे, पॉसिबल नाही आहे. कॉम्प्युटर आला म्हणून इमिजिएटली सगळ्या गोष्टी होत नाहीत. मराठीत एक म्हण आहे, सांग काम्याने ओम नाम्या, त्या प्रकारे हा कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटर जर का तुम्ही विकत आणला आणि जर का त्याकडे तुम्ही जर का कुठली अपेक्षा केली, तर ती लगेच पूर्ण होईल याची गॅरंटी नाही. ओके. त्याच्यासाठी आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. Now we will discuss the other example for this. Stop करूया.